नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुनीताने ऐन दिवाळीच्या दिवशी काव्य आणि जीवाचं संपूर्ण सत्य देशमुखांच्या समोर आणायचं ठरवलेलं असतं. म्हणूनच इथे कॅफेमध्ये जीवाने काव्याला दिलेलं गुलाबाचं फूल हे फुटेज आता सुनीताने मिळवत देशमुखांच्या घरी ती खूप मोठा धमाका करायला आलेली असते. पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे प्रोजेक्टर स्क्रीनवरती काव्य आणि जीवाचं फुटेज दाखवणारी सुनीता स्वतःच तोंडावरती पडलेली असते. तिचा खूप मोठा पचका झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, स्क्रीनवरती जीवा आणि काव्या या दोघांचा व्हिडिओ दाखवणारी सुनीता आता खूप मोठ्या संकटात सापडलेले असते. तर इथे प्रोजेक्टर स्क्रीनवरती काव्य आणि जीवाचं फुटेज दाखवणारी सुनीता आपल्या पेनड्राईव्हमध्ये जे फुटेज घेऊन आलेले असते ते म्हणजे काव्या आणि पार्थ या दोघांचं फुटेज असतं. त्या कॅफेमध्ये पार्थसुद्धा काव्याला भेटायला गेलेला असतो आणि ते गुलाबाचं फूल खरं तर पार्थने काव्याला दिलेलं असतं आणि ते फुटेजसुद्धा त्या पेनड्राईव्हमध्ये सेव्ह झालेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता नियतीच्या मनामध्ये काहीसं वेगळंच असतं. प्रोजेक्टर स्क्रीनवरती आता काव्य आणि पार्थ या दोघांचा व्हिडिओ सुरू होतो. त्याच्यामध्ये पार्थने काव्याला गुलाबाचं फूल देऊन आपल्या प्रेमाची कबुली पुन्हा एकदा दिलेली असते. काव्य आणि पार्थचा प्रपोजल व्हिडिओ इथे आता स्क्रीनवरती सगळेजण बघतात तेव्हा इथे माननी काकू यांना तर खूप जास्त आनंद झालेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, काव्याला जे काही आत्तापर्यंत सहन करावं लागलं होतं ते एका गुलाबाच्या फुलामुळे जे काही गैरसमज निर्माण झालेले असतात, ह्या व्हिडिओमुळे इथे सुनीता काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण सगळ्यांच्या समोर आणून इथे काव्याला सगळ्यांच्या नजरेत पाडण्याचं काम करत असते. पण शेवटीला नियतीच्या मनामध्ये इथे आता काव्याचे भोग संपलेले असतात आणि त्यामुळे तिथे स्क्रीनवरती जीवा आणि काव्याचा व्हिडिओ प्ले न होता इथे काव्य आणि पार्थ यांचा प्रपोज व्हिडिओ लागलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका आणि मानिनी दोघेजण बघतात तेव्हा मानिनी काकूंची तर खात्रीच पटते. त्या तर म्हणतात, याचा अर्थ काव्या खरंच बोलत होती की कॅफेमध्ये गुलाबाचं फूल हे पार्थने दिलं होतं, माझ्या बॉयफ्रेंडने नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जी काही शंका कुशंका मानिनी काकूंच्या मनात होती ती सुद्धा ह्या व्हिडिओमुळे आता निघून गेलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जेव्हापासून काव्याने आपल्या तळहातावरती जळका दिवा ठेवलेला आहे आणि तिने पार्थचा जीव वाचवलेला आहे तेव्हापासून मानिनी काकूंनी काव्याला माफ केलेलं असतं आणि त्या पुन्हा इथे काव्य आणि पार्थला एका रूममध्ये राहण्याची सुद्धा परवानगी देतात. तेव्हापासून जरीसुद्धा इथे काव्याने पार्थवरील प्रेम अजूनपर्यंत मान्य केलेलं नसेल, पण तरीसुद्धा तिला पार्थची काळजी तर खूपच जास्त वाटते. पार्थला ती साधा ओरखाडासुद्धा आता उठू देत नाही आहे. त्याला फुलासारखं जपण्याचा परिपूर्ण प्रयत्न आता काव्याचा सुरू असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, मानिनी काकूंना कळून येतं की काव्या ज्या पद्धतीने पार्थवरती रागवते, चिडते, त्याला ओरडते, त्याच्यामागे फक्त आणि फक्त तिची काळजी आणि प्रेम असतं. पद्धत चुकीची असू शकते पण तिचे इंटेन्शन चुकीचे नाही आहेत, ही गोष्ट मानिनी काकूंच्या लक्षात येते. आणि जेव्हा पार्थ मानिनी काकूंना सांगतो की फक्त त्या माझ्यावरती ओरडतात ते तुला दिसतं आई, पण खरं तर त्यांना त्रासही मीच देतो. मी असं काहीतरी करतो ज्याच्यामुळे त्या चिडतात, रागवतात आणि त्या माझ्यावरती चिडतात ना, मला रागावून बोलतात, ठणकावून सांगतात. ही त्यांची लव्ह लँग्वेज आहे. त्या मला ते प्रेमानेच सांगत असतात. तेव्हा त्या जोपर्यंत माझ्यावरती फिसकारत नाही तोपर्यंत मला स्वतःलाच बरं वाटत नाही, असं आता पार्थ म्हणत असतो. म्हणजे जर त्या माझ्यावरती फिसकारल्या नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं. जास्त प्रेमाने बोलल्यानंतर मलाच करमत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनी काकूंना कळतं म्हणजे आपण जो विचार केला काव्याबद्दल तो चुकीचा आहे. काव्या खरं तर खरं बोलत होती. तिला खरोखर पार्थची काळजी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळं काही सुरळीत होतं. इथे आता काव्याबरोबर मानिनी काकू
पूर्वीसारख्या वागत असतात आणि सुनीताच्या बोलण्याकडे त्या लक्षसुद्धा देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळं व्यवस्थित झालेलं असतं. काव्य आणि मानिनी काकू यांचं रिलेशन चांगलं झालेलं असतं. त्याचबरोबर जीवाने नंदिनीचं आनंद निवास वाचवलेलं असतं. 10 कोटी रुपये भरून त्याने आनंद निवास विकत घेऊन ते नंदिनीला देऊन टाकलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, दिवाळी सुरू होते. तेव्हा काव्या, त्याचबरोबर विक्रम काका आणि पिहू हे तिघेजणं मिळून संपूर्ण घर आता डेकोरेट करतात. इथे नंदिनी आणि मानिनी दोघीजणी फराळाचं बघतात, तर काव्य आणि विक्रम काका इथे लोकांना देण्याचे गिफ्ट आणि त्याचबरोबर घरातील डेकोरेशन याची जबाबदारी काव्याने घेतलेली असते. विक्रम काकांना नंतर ती रेस्ट करायला सांगते आणि त्यानंतरला काव्या सगळी जबाबदारी स्वतःवरती घेते. आता इथे जीवा त्याच्या वेगळ्या कामांमध्ये बिझी असतो, तर इथे जीवा नंदिनीला फराळ बनवण्यामध्ये मदत करत असतो आणि इथे पार्थ काव्याला डेकोरेशनमध्ये मदत करत असतो. पण त्याला लागलेलं असतं म्हणून इथे काव्या त्याला जास्त त्रास देत नाही आणि संपूर्ण डेकोरेशन ती स्वतःच करते. त्यानंतर घर सजवलेलं बघून मानिनी काकू तर खूप खुश होतात. त्यांची एक सून आणि एक मुलगा दोघेजणं फराळ करत असतात आणि एक सून इथे डेकोरेशन करत असते आणि पार्थला बरं नसताना देखील तो एका हाताने तिची हेल्प करत असतो. तेव्हा इथे आपली दोन्ही मुलं आपापल्या संसारामध्ये आता आनंदी आहेत हे बघून मानिनी काकू खुश होत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुनीता आता काव्याच्या हात धुवून मागे लागलेली असते. तिला एक गोष्ट कळत नाही आहे की जे झालं ते झालं. काव्य आणि पार्थ यांचा संसार जर इथे सुखी होत असेल तर मी त्याच्यामध्ये मिठाचा खडा का टाकू? जर मानिनी म्हणते की सगळं काही व्यवस्थित आहे तर मला त्याच्यात पडायला नको. पण असा विचार सुनीता करतच नाही आहे. तिला काही करून काव्याचं हे भांडं फोडायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुनीता आपल्या CCTV फुटेजमधून इथे जेव्हा जीवाने पडलेलं गुलाबाचं फूल उचलून काव्याला दिलेलं असतं, ते गुलाबाचं फूल आता बरोबर त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं आणि तेच फुटेज पेनड्राईव्हमध्ये सुनीताने मिळवलेलं असतं. ती म्हणते की चला आता हे फुटेज मी मानिनीला दाखवणार आणि काव्य अजूनही सुधारलेली नाही आहे हे सुद्धा मी मानिनीला पटवून देणार. तेव्हा प्रेक्षकांनो, आता घर छान सजवलेलं असतं ते बघून मानिनी काकू खूप खुश होतात आणि म्हणतात की काव्या, अगदी इथे छान डेकोरेशन केलेस, मला जसं हवं तसं, किती छान सजवलेस तू घर, बघ ना. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, खरंच आपल्या दोघींची आहे ना आता मैत्री आहे, एक टीम आहे आणि तुला माझ्यापासून कुणीच आता वेगळं नाही करू शकत. तुझ्याबद्दल आता कुणीही काही बोलू दे, पण मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, असं मानिनी काकू आता काव्याला कबूल करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्याला खूप आनंद होतो. जेव्हा मानिनी काकू तिला अशा पद्धतीने सपोर्ट करतात तेव्हा काव्या खुश होते आणि त्याचबरोबर इमोशनल होते आणि रडायला लागते. तेव्हा मानिनी काकू तिला मिठी मारतात, आपल्या जवळ घेतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सगळी तयारी झालेली असते, फराळ तयार असतो. त्यानंतरला मानिनी काकू आता एक लाडू घेतात आणि आपल्या काव्याला भरवतात. त्याचबरोबर दुसरा लाडू घेतात, नंदिनीला भरवतात आणि म्हणत असतात की माझ्या दोन्ही सुना माझ्या मुली आहेत, नुसत्या सुना नाही. म्हणजे अगदी वेळ पडली तर मी माझ्या मुलांपेक्षा माझ्या सुनांना सपोर्ट करेन, असं मानिनी काकूंचं म्हणणं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सगळं व्यवस्थित असताना सुनीता मानिनी काकूंकडे आलेली असते. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते की वा, डेकोरेशन तर खूपच जास्त छान केलं आहे. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, हां मग डेकोरेशन तर उत्तम असणारच ना, कारण माझ्या काव्याने हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे, ही तिची आयडिया आहे, तिची मेहनत आहे. तेव्हा सुनीता म्हणते, हो का, डेकोरेशन तर उत्तम झालेलंच आहे, पण आता काव्याचं अजून एक खूप मोठं गुपित, खूप मोठं सत्य मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे सांगायचं नाही आहे तर दाखवायचं आहे. तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणतात की काय बोलताय तुम्ही? सुनीता म्हणते, हो योग्यतच बोलते मी. सुनीता म्हणत असते, मानिनी, मी तुला सांगितलं होतं ना की ह्या काव्याचं अजूनही कुणा एका मुलाबरोबर अफेअर सुरू आहे. तेव्हा काव्या म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, असं खरंच काय नाही आहे काकू. तेव्हा इथे सुनीता म्हणते, हो का, मग कॅफेमध्ये तो मुलगा तुला जेव्हा गुलाबाचं फूल देत होता तेव्हा तू ते का घेतलंस आणि तुझ्या बुकमध्ये ठेवलंस? तेव्हा काव्या म्हणते, कारण ते माझंच होतं
मला पार्थ देशमुखने दिलं होतं, मग ते गुलाब तर मी घेणारच होते ना. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते, अच्छा, म्हणजे तिथे ते गुलाबाचं फूल तुला द्यायला पार्थ आला होता, असं तुझं म्हणणं आहे का? तेव्हा काव्या म्हणते, हो. तेव्हा इथे सुनीता म्हणते की हे बघ, काव्याचं भांडं आता मी तुमच्या सगळ्यांसमोर फोडते. आता बघा तुम्ही स्क्रीनवरती. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रोजेक्टर स्क्रीनवरती आता ती इथे प्रोजेक्टरला पेनड्राईव्ह अटॅच करते आणि स्क्रीनवरती दाखवत असते ते फुटेज, ज्याच्यामध्ये पडलेलं गुलाब हे उचलून जीवाने काव्याला दिलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ते फुटेज आता स्क्रीनवरती दिसतच नाही. तर इथे ते फुटेज स्क्रीनवरती न दिसता त्या फुटेजमध्ये आता काव्या आणि पार्थ हे दोघेजणं दिसतात. तर प्रेक्षकांनो, सुनीता आता तोंडावरती धाडकन पडलेली असते, कारण काव्या सांगत असते की ते गुलाबाचं फूल मला पार्थ देशमुखने दिलं होतं. पण तरीसुद्धा सुनीता काही विश्वास ठेवायला तयार नसते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पार्थ हे दोघेजणं जेव्हा त्या कॅफेमध्ये भेटतात, ते दोघेजणं बोलतात आणि त्यानंतरला कॉफी वगैरे घेऊन पार्थ काव्याला ते गुलाबाचं फूल देतो, जेणेकरून ती इथे पुस्तकामध्ये वाचन करत असताना ती काव्य पानं दुमडून ठेवत असते. आणि तेव्हा इथे पार्थला ते आवडत नसतं आणि म्हणून त्या पानाच्या मध्ये ते गुलाबाचं फूल ठेवण्यासाठी आता पार्थने तिला ते दिलेलं असतं आणि त्याचा वापर ती आता इथे पेज नंबर लक्षात ठेवण्यासाठी करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ आता इथे प्रोजेक्टर स्क्रीनवरती सुरू झालेला असतो. म्हणजे पार्थचं ते फूल देणं असू दे, काव्याचं ते फूल लाजत घेणं असू दे, या सगळ्या गोष्टी आता स्क्रीनवरती बघितल्या जातात. त्याच्यामध्ये अनिशासुद्धा काव्याला चिडवत असते. म्हणजे अनिशा तिथे त्या ठिकाणी काव्याला भेटायला आलेली असते, पण उशिरा, हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, मानिनी काकूंच्या मनामध्ये जे काही गैरसमज असतात ते अजूनच दूर झालेले असतात. म्हणजे निदान काव्याचं आधी अफेअर असेल ते असेल, त्याबद्दल आता मानिनी काकूंना काही बोलायचं नाही आहे. पण निदान आता पार्थबरोबर लग्न झाल्यानंतरसुद्धा ती पार्थशी लॉयल आहे. म्हणजे तिचं कुणाशीही प्रेम प्रकरण नाही आहे, ही गोष्ट जी तिने मानिनी काकूंना पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मानिनी काकू त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतात. त्या गोष्टीवरती आता मानिनी काकू विश्वास ठेवतात. म्हणजे इथे आता काव्या म्हणते की तिथे पार्थ देशमुख आले होते, त्यांनी मला ते फूल दिलं होतं आणि कॅफेमध्ये मी अनिशाला भेटायला बोलवलं होतं, पण ती उशिरा आली होती. या सगळ्या गोष्टी काव्या मानिनी काकूंना सांगत असते, पण त्या त्यांना पटत नसतात, कारण त्यांच्या मनामध्ये तेव्हा फक्त आणि फक्त राग असतो. म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी काकू म्हणतात, अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे की इथे हे फुटेज तू घेऊन आलीस. आमचा पार्थ तर नेहमीच काव्याला काही ना काहीतरी सरप्राईजेस देत असतो, बरोबर की नाही? आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गुलाबाच्या फुलापर्यंतच मर्यादित राहत नाही, तर इथे काव्याने पार्थचं घड्याळ जे नीट करून आणलेलं असतं ना, ते सुद्धा त्याच्यामध्ये दिसतं. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते, हे बघ अनिशा, मी पार्थ देशमुख यांचं घड्याळसुद्धा नीट करून आणलं आहे. आता हे संध्याकाळी मी त्यांना माझ्या हाताने देणार. माझ्याकडून ते तुटलं होतं ना, त्याने मला खूपच जास्त वाईट वाटलं होतं, म्हणून मी त्यांचं हे घड्याळ नीट करण्यासाठी दिलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या असतात. इथे आता सुनीता वेगळा धमाका करायला आलेली असते. पण इथे आता दिवाळीच्या दिवशी पार्थ आणि काव्या ह्या दोघांचं फुटेज आता सगळेजण बघतात. तेव्हा विक्रम काका, मानिनी काकू खूपच जास्त खुश होतात. तेव्हा मानिनी काकू म्हणत असतात की सुनीता, मी तुलासुद्धा हेच सांगेन, मला वाईट वाटतं या गोष्टीचं की मी तुला मैत्रीण म्हणून एखादी गोष्ट सांगितली, पण तू आता माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहेस. मी सांगते ना की काव्याचं आता तसं काही नाही आहे, जे होतं ते सोडून दे. पण आता तिचं पार्थवरती प्रेम आहे, ती जरी मान्य नाही केलं तिने तरीसुद्धा आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे आता या गोष्टींमध्ये तू पडू नकोस आणि असे चार चौघांमध्ये तिच्या इज्जतीचे वाभाडे तुला काढायची गरज खरंच नाही आहे. हे दाखवून तू काय प्रूफ करणार होतीस? आणि बरं झालं हे फुटेज पार्थ आणि काव्या यांचंच बघितलं. त्यामुळे आता निदान हे फुटेज बघून तरी तू आता शांत हो आणि पुन्हा काव्याच्या पाठीमागे लागू नकोस. हे बघ, आता मला तुझी मदत नको आहे. मी तुला विनंती करते की आता पुन्हा असं काही करू नकोस, ज्याच्यामुळे आपल्या मैत्रीमध्ये दरार निर्माण होईल, असं मानिनी स्पष्टपणे सुनीताला सांगते.
आणि ती काव्याला मिठी मारते आणि म्हणते, बरं झालं हे फुटेज मी बघितलं. माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल आता राग नव्हता, पण जो काही असेल नसेल तो सुद्धा हे फुटेज बघितल्यानंतर निघून गेला, असं मानिनी काव्याला म्हणत असते.